तूच आहे का रामभाऊ अप्पाजीचा पुतण्या? हो काकाजी. इतक्या लवकर काय लिहायला? जेमतेम 11 वाजले. ते 1:30 वाजता येईन डब्बा घेऊन. मला मोठ्या बाबाने सांगितलं तेव्हापासून दमच नव्हता पचत, म्हणून मी इथंच येऊन बसलो. घरी बी टाईमपास झाला नसता. तुझा चेहरा काहून एवढा उदासला आहे पण? कोणत्या टेन्शनमध्ये आहे तू? मोठ्या बाबानं सांगितलं का ते पोरगी लग्नाला तयार नाही आहे. तर धक्काच बसला. तर खूप कसं तरी वाटून राहिलं. खूप उदासला दिसून राहिलो का मी? हे नाही भेटन तर दुसरी भेटन. उदास काऊन झाला एवढा? चेहरा चांगला फ्रेश कर. काकाजी, मी तुमच्या भाची आहे ना, तिला पाहिला आहे. बस स्टॉपवर तिनंच मला विचारलं होतं तुमच्या दुकानाचा पत्ता. म्हणून ना मला खूप पसंत आली आहे ती. तुम्ही म्हणता का ते लग्न नाही करत म्हणता, तर खूप असं अस्वस्थ होते. मी तर प्रयत्न करीन, पण आता तू बी आतापासून येऊन बसला काय करशील? ते 1:30 वाजता येणार आहे. काही ना काकाजी, मी बसतो, तुम्ही दुकानात सांभाळा. बस तुले मी चहा पाचतो. नाही काकाजी, लग्न जुळन तेव्हा चहा पी, मी चहा नाही पित आता. अंदर बस, बाहेर उन्हात नको बसू. बसतो काकाजी, करा तुम्ही तुमचं काम. तेव्हाचा इकडला तिकडे आणि तिकडचा इकडे होऊन राहिला. गोपाल, काय म्हणता काकाजी? अरे तू एका जागी बसून राहा, असं दाखव जो का तू गिऱ्हाईक म्हणून आलाय. तू जर असा वाट पाहत बसला तर तिला शक जाईन ना. नॉर्मलमध्ये बसून राह, आता येईनच ते. हो काकाजी. त्या चांगला ठेव, उदासला नको दिसू. काकाजी, त्या पोरीचं लग्न कोण तुटलं होतं? मला ते एवढं माहीत नाही. माई मावस बहीणची पोरगी होय. पण एवढं माहीत आहे का, पण तिला खूप मारझोड करी दारू पे, म्हणून हिनंच सोडलं. म्हणूनच तिची इच्छा नसेल लग्न करायची, म्हणून ते लग्नाला नाहीच म्हणून राहिली. काकाजी, आपला तो प्रश्नच नाही. आपण दारू काय, आपण कधी सुपारीचा शौक नाही आपल्याला, आणि मारझोडचा प्रश्नच नाही. थोडंसं त्या सांगितलं असून तुम्हाला बुडबाजीनं का तिथं मी थोडंसं हायपर झालो होतो, पण असं काही माझा स्वभावात काही खराबी नाही आहे. ठीक आहे ना. आता ते लता काय म्हणते त्याच्यावर आहे. तू बस शांत. हो काकाजी, बसतो मी. टेलरिंग बाईली तर फुरसतच नाही भेटत. थोडीशी भेटागिटाची भेटली नाही जी काकू, त्या दिवशीच तर भेटली तुम्हाला. काम लावलं तर काम तर करावंच लागेल ना. मजाक करून राहिली. चांगला आहे तो काम येत. लगेच साड्या झाल्या जमा पिकोफॉलच्या. हो, होऊन राहिल्या ना धीरे धीरे. बोला ना, काय म्हणता? मी काय म्हणत होती, मला एक ब्लाऊज शिवून देशील का 3-4 दिवसात? मला ना लग्नाला जायचं आहे. आणलं का ब्लाऊज पीस? नाही, ब्लाऊज पीस बी नाही आणलं, साडी बी नाही घेतली. तर आता आम्ही चाललो बाजारात. तर शांताबाईले भाजीपाला घ्यायचा आहे. मग मला आठवण आली का एखादी साडी पाहून घेईन म्हणतो. ऐराचीच आहे, मला ते नाही पाहिजे. ऐराली नेईन आणि ब्लाऊज बी शिवून घेऊन जाईन म्हणतो. देईन ना, देईन. तुमच्यासाठी नाही देईन तर कोणाला देईन? मग साडी बी पिकोफॉल करून देजो आणि ब्लाऊज बी शिवून देतो. हो, देईन. कुठून, गावातूनच घेऊन राहिले का? हो, घोराटमधूनच घेतो. वर्धेले नाही जात. वर्धेले जायला लय वेळ लागतो. जा तुम्ही, मी कामं करून घेतो. 2-3 ब्लाऊजचे तुरपाया व्हायचे आहे, बटना लावायचे आहे. तर तुम्ही साडी आणखीन आणाल तर आणखीन टाईम लागेल. नाही येत मी, भाजीपालाही आहे. शांता काकू काऊन चुपचाप चुपचाप आहे? शांता काकू काऊन चुपचाप आहे? शांता काकूचं पोरगं चॅटिंग करते म्हणते लॅपटॉपवर. दिन्यानं सांगितलं शांताबाईले, तेव्हापासून शांताबाई विचारच करून राहिली. करते तर करते, काय झालं मग? सून लवकर येईन. नाही हो, सूनचं लवकर येईन याचं नाही आहे. पण कोणती पोरगी आहे, कसं आहे, काय आहे, तसा विचार येतेच ना मनात. दिन्याचं काय ऐकता? दिसलं सण, पाहिलं सण, काही त्याला काय समजून राहिलं? त्याला तू साधा साधा नको समजू. तेव्हा मग त्याला जाते ना, पुरुष शिकून येते तो. जाऊ द्या शांत काकू, जेव्हाची तेव्हा, जास्त काही विचार करू नका. चल सुनीता, बाजारात जाऊ, वेळ येईन मग. ना मग सुनीता मॅडम, साडी घेऊन या. हो मॅडम, गिडम नाही मी. पोरं मोठे झाल्यावर बी विचारायचं आहे बाबा. कायचा जमाना आला तर. चल बा, पटापट काम करून घेतो. पाठ बी दुखून राहिली, आता करायचं लागेल काम. अरे हे माणूस इथंच कसं काय बसले? बापरे, पाहिल्याबरोबर माझी छाती तर धडधडच होऊन राहिली. मनातून तर इच्छाही वाटे का दिसल्या पाहिजे. आली का लता? ये. मामा आणला डब्बा.
हेच आहे का तुमचे मामा? हो, हेच आहे माझे मामा. मी तुम्हाला त्या दिवशी हेच दुकान विचारत होते. तुम्ही एक दुसऱ्याला ओळखता का? हो मामा, मी येत होती ना, तर हे त्या चौकात बसले होते, ते यांनाच मी विचारलं होतं. हे नाही का आमच्या गावात एक रामभाऊ आहे, आपाजीच आहे, त्याची पुतणी आहे हे. आता 8-10 दिवस झाले हे गावात आले आहे. ते अदामदात येते कधी काही सामान लागलं तर. हे माझ्याकडे तर तखर मकर एकसारखी पाहत आहे. कुठे आहे बाई लता, लक्ष कुठे आहे? बोला ना मामाजी. मी का म्हणतो, मी जेवेपर्यंत तू दुकान पाहतं का, मी अंदर जाऊन जेवून घेतो, भूक बी खूप लागली. हो, जा ना, पाहतो मी. गोपाल, मी तुला देतो सामान, थांब थोडा वेळ. आता आहे नाही ते अंदरून गाण्याचं, जेवण करू दे बा, खूप भूक लागली. करा ना, करा, मी थांबतो थोडा वेळ. कुठे राहता तुम्ही? मी तिकडे राहतो खडकीला. तुम्ही म्हणत होते की तुम्ही लहानपणी येत होते, तर आता कुठे राहता? मी का पहिले भंडाऱ्याला राहत होतो, तिथं माझा धंदा पाणी होता, पण तो काही चालला नाही, तर मी इकडे आलो. इथेच राहणार आहे का मग ह्या गावात? हो, इच्छात आहे. लग्न करायचं आहे म्हटलं, लग्न करू, इथंच राहू. अरे, यायचं लग्न व्हायचं आहे का? काय म्हटलं, लग्न नाही झालं का अजून तुमचं? सांगू का नाही सांगू? चुपचाप आहे, काय झालं? मी जास्तीचं काही विचारलं का तुम्हाला? माफ करा. नाही नाही, माफी गिफीची नाही गरज. आता मी तुम्हाला सांगू का, खरंच सांगू का? तुम्ही मला जास्त बोलणारं म्हणा की काही म्हणा, आता विचारलं तर मी खोटं नाही बोलू शकत. माझं लग्न झालं होतं, लग्न होऊन 4-5 वर्ष झाले. माझी बायको नेहमी घरी, एकही काम नाही, काहीच नाही, बाहेर बाहेर फिरणं, तिचे आई वडील तिथेच राहत होते, ते येऊन माझ्यावर वर्चस्व टाकत होते. म्हणून आमचं दोघांचं कधी पटलंच नाही, म्हणून ती गेली तिच्या माहेरी. मी तिला कधी बोलावलं नाही, आणि मग म्हणून मला तिथं उदास वाटत होतं, धंद्यातही मन लागत नव्हतं, म्हणून मी इकडे येऊन गेलो. मी माझी एवढी मोठी कहाणी सांगितली तुम्हाला, माझा राग तर नाही मिळाला ना? राग कशाला? मला तर आवडतं असे प्रामाणिक माणसं, खोटं न सांगता खरं बोलणारे. आता मी तरी कशाला लपू? माझं पण तसंच झालं आहे. माझं लग्न झालं होतं, माझा नवरा खूप मारझोड करत होता, म्हणून मी त्रासून गेली होती. मी आली मग माझ्या आईच्याच गावाला. मला आई वडील पण नाही आहे, पण मी तिथेच राहते, आपले काम करते आणि खाते पिते. तर मामाचं बोलणं न आलं म्हणून मी आली. म्हणून माझा लग्नावरचा विश्वासच उडाला. मला लग्न तर अजिबात करणं आवडत नाही. सगळेच माणसं तसे नसतात. ते तर आहे म्हणा, पण माझा तर विश्वासच बसत नाही. झालं मामा जेवण? हो झालं. तू केली का भाजी? इतकी चांगली भाजी तर पहिल्यांदा तोंडाला लागली. नाही तर पद्माच्या हातचं पाणी इकडे अलग जाते आणि भाजी अलग जाते. ठीक आहे मामा, मी जातो आता. ना थोडा वेळ, तू चालली चालली करे. मी दुकान काही हे नाही आहे, गर्दी नाही आहे, बंद करतो ना. चाल, तुला साडी घेऊन देतो, इकडूनच जाऊ आपण घरी मग. साडेकिडी नाही पाहिजे, मी जातो. तुम्ही पहा दुकान. बोलली का लता? काय म्हणे लता? कशी काय वाटली तुले? काकाची काय लपवायचं आहे, मला त्याच दिवशी आवडली ती. बोलली तर तिनं तिचं सांगितलं की तिचं लग्न झालं होतं ना, काय हे झालं म्हणून मारपीट करत होते नवरा तिचा, आणि मी माझं सांगितलं. एवढ्या दूर गोष्टी झाल्या का तुमच्या? बोलता बोलता निघला विषय, मी काही खोटं बोललो नाही. हा विचारून काय म्हणते तर त्या मलाही म्हणत होत्या की माझा लग्नावर विश्वासच नाही. ठीक आहे, मी तिला विचारतो आज संध्याकाळी घरी गेल्यावर. पण तू हे कधी सांगजो नको का इथं येऊन बसायचा प्लॅन येईल. नाही सांगत. चला काकाजी, मी पण जातो. ते तू आमचा पाहुणाच आहे ना, चहाही नाही पिल्ला. सांगितलं ना काकाजी, मी लग्न जुळत तर चहा काय जेवण करीन. ठीक आहे बा. व्हिडिओ कॉल करू का? चाल, व्हिडिओ कॉलच करतो. दिन्या, तू कुठं बसला होता? पटकन बाहेर निघतं. कुठून बसला होता? लपून होता का इथं? मी काय लपून बसू? माझं घर ना, मी लपून बसू का? तुझ्या घरनं माझ्या काय लावलं तुम्ही? हे चांगला बोलत जा ना. तूच तर म्हणतो लपून बसला होता का? शिकवता का मग लॅपटॉप थोडंसं? कोण्या कॉलेजात चालला तू लॅपटॉप शिकून? पहिले शाळेतच शिक, मग लॅपटॉप शिकवीन. जा बाहेर खेळायला जा, मला काम आहे आता. मी तर काही बोलत नाही ना, तू तुझं काम कर, मी चुपचापच काय का? जा, मला व्हिडिओ कॉल करायचा आहे एका मित्राले. मी बी भेटीन मग तुझ्या मित्राले. कर मग, मी बी पाहू लागतो. नाही, तू घेऊ नको पाहू, जा तू इथून. दाल में कुछ काला है. चाललो, मी सांगणारच आहे तुझं नाव आईले, का मला तू लॅपटॉप बी नाही पाहू देत म्हणून. जा सांग. दिन्या लय हुशार आहे, ह्याच्यापासून बरोबर वाचूनच राहा लागेल. आईले काय सांगते माहीत नाही, आईले सांगतो म्हणते. जाऊ दे, आईले मी बरोबर पटवून घेईन. कोण ठेवते या दिन्यावर विश्वास?